आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं मी सविता फावडे खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण आपल्या चॅनलमध्ये बनवतो रव्याचा केक आणि तोही कुकरमध्ये झटपट। त्याच्यासाठी 1 कपभर बारीक रवा घेतलेला आहे। बारीक नसेल तर मोठा रवा मिक्सरला फिरवून घ्यायचा आणि 1 कपभर साखर मी मिक्सरला फिरवून घेतली, पिठी साखर करून घेतली। आता कुकरचा मोठा डबा घेतलाय, त्याला तळाला थोडंसं तेल लावून घेऊ। त्याच्या तळाच्या मापाचा एक कागद मी तयार केला आणि तो त्याला लावून घेतला। त्याला व्यवस्थित चिटकवून घ्यायचा। आता या डब्याला आपण बाजूला ठेवूयात। एक मोठं भांडं घेऊयात। याच्यामध्ये आपण आता केकचं मिश्रण तयार करूयात। तर त्याच्यासाठी मी इथे 2 चमचे तेल आणि 2 चमचे तूप घेते। ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जी पिठी साखर करून घेतली ती घालून घ्यायची। 1 कपभर पिठी साखर आणि 1 कपभर रवा। तुम्ही जर कमी गोड खाणार असाल तर साखर थोडी कमी केली तरी चालेल। आता याच्यामध्ये आपण दूध घालून घ्यायचे अर्धा कप। हे चांगलं तापवलेलं आणि थंड केलेलं दूध आहे, ते याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। आता आपण जेवढं दूध घेतलं तेवढंच ताजं घट्ट दही घ्यायचे, पण ते दही मिक्सरला फिरवून घ्यायचे। ज्या मिक्सरच्या भांड्यात पिठी साखर केली त्याच्यामध्येच मी ते फिरवून घेतलं, म्हणजेच गुठळ्या पटकन मोडल्या जातात। आणि हे मिश्रण भांड्यामध्ये घालून घेतलं। बारीक रवा जो 1 कपभर घेतला तो देखील याच्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा। चला याला अर्धा तास बाजूला ठेवूयात। आता 10 मिनिट झाले की त्याच्यानंतर मी कुकर प्रीहीट करायला ठेवला आहे, म्हणजे गरम करायला। तर आता कुकरच्या तळाला मी मीठ घालून घेतलं आहे आणि त्याच्यावरती कुकरची जाळी घालून घेतली। झाकण ठेवून मी त्याला 20 मिनिट प्रीहीट केलेलं आहे मंद आचेवरती। आता इकडे अर्धा तास झाला आहे आपला। हे केकचं जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा सोडा आणि 1 छोटा चमचा बेकिंग पावडर घातली। आवडीनुसार ड्रायफ्रूट घालायचे। टूटी फ्रुटीने केक छान दिसतो म्हणून मी इथे लाल कलरची आणि हिरव्या कलरची टूटी फ्रुटी घातली। इसेन्स घातले 2-3 थेंब। पायनॅपल इसेन्स घाला तरी चालेल। याच्यामध्ये चेरीज, बेरीज किंवा कुठलेही फळ बारीक कापून तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। जे ड्रायफ्रूट असतील ते घालू शकता। चला मिश्रण मस्त मिक्स करून घेतलं आहे। कुकरच्या डब्याला देखील थोडेसे ड्रायफ्रूट, मनुके चालतील, थोडेफार बदामचे काप चालतील, टूटी फ्रुटी चालतील किंवा फळं ॲपल देखील तुम्ही बारीक बारीक कापून घालू शकता। आता याच्यावरती आपण जे रव्याचं मिश्रण बनवले ते घालून घेतलं आणि याला 2-3 वेळा थोडंसं डबा असा आपटून घ्यायचा, म्हणजे ते मिश्रण व्यवस्थित बसतं। आता आपल्याकडे वेलची पावडर नाही म्हणून मी इथे 2 वेलची सोलून अशाच घातलेल्या आहेत। 3-4 बदाम असे वरून ठेवून दिले। टूटी फ्रुटी घालून घेतल्या। तुम्हाला हवे ते फ्रूट्स बारीक कापून तुम्ही केक छान सजवून घेऊ शकता। पण आत्ता जे आपण ठेवलेले आहेत ना टूटी फ्रुटीज, ड्रायफ्रूट, ते केक जसा शिजत जातो तसा त्या खाली जातात। म्हणून काय करायचं, तर इथे मी जायफळ देखील थोडंसं घातलेलं आहे। जायफळने एक मस्त टेस्ट येते। आणि 4-5 बेरीज घातलेले आहेत। मस्त आपलं केकचं मिश्रण तयार झालेलं आहे। केक्स आपला डब्यामध्ये घातलेला आहे। दिसायला मस्त दिसतोय केक। मला काही थोडेसे हर्ट भेटले, ते देखील मी याच्यावरती ठेवले। आता कुकर आपला प्रीहीट झाला, चांगला गरम झाला आहे, म्हणून कपड्याने व्यवस्थित झाकण काढायचं आणि अशा पद्धतीने पकडीने डबा पकडायचा आणि व्यवस्थित ठेवून द्यायचा। थोडासा साईडला झाला होता म्हणून मी त्याला कपड्याने बरोबर मधोमध केलं। पुन्हा झाकण लावून घ्यायचं मंद आचेवरती। आपल्याला 40 मिनिट तरी या कुकरला हात लावायचा नाही। 40 मिनिटानंतर मी गॅस बंद केला, कारण मला आता केक झाला आहे की नाही चेक करायचं आहे। तर बघूयात, कुकर थोडा जास्त जाडबुडाचा आहे। हे पहा, केक मस्त डबल फुगून वरती आला आहे। आपले सगळे ड्रायफ्रूट्स आतमध्ये गेलेत। गंमत झाली ना। म्हणून थोडासा केक शिजला की अशा पद्धतीने काढायचा आणि वरून पुन्हा टूटी फ्रुटी, ड्रायफ्रूट घालायचे आणि ते म्हणजे व्यवस्थित छान असे वरती राहतात। चला सगळे टूटी फ्रुटी, ड्रायफ्रूट घातले। केक चेक केला, शिजलेला नाही, छान फुगलेला आहे, पण अजून त्याला वेळ लागेल। अजून मी 30 मिनिट त्याला मंद आचेवरती शिजू दिला। पुन्हा 30 मिनिटानंतर मी आता गॅस बंद करून पहा
मस्त छान झालेला आहे, दिसतोय एकदम म्हणजे शिजलेलाच आहे. सुरी घालून बरोबर मधोमध चेक केला. पहिल्यांदा केक मधोमध चेक करायचा. अजिबात सुरीला काही चिकटलं नाही. कडेला देखील चेक केला. मस्त केक तयार झालेला आहे. दिसायला खूप सुंदर दिसतो आणि चवीला अतिशय छान झाला होता. त्याच्यामध्ये आपण थोडंसं जायफळ किसून घातलं होतं. चवीला अतिशय टेस्टी झाला होता. एका ताटलीमध्ये मस्त टॅप करून काढून घ्यायचा, थोडासा आपटून, म्हणजे तो छान निघतो. चला, केक कटिंग केलं. हॅपी बर्थडे टू यू, ऑल ऑफ यू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू. पुन्हा भेटू आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.